नमस्कार, श्री स्वामी समर्थ। श्रावण महिन्यामध्ये 1, 5, 7, 11, 21, 51, 108 सत्यनारायण कसे करायचे? तुमचे मोठ्यात मोठं कर्ज असेल, आर्थिक संकट आलेलं असतील, संतान प्राप्तीसाठी नवरा बायकोचं भांडण, हे आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी असतात त्या सगळ्या जर तुम्हाला संपवून टाकायच्या असतील तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एकदा तरी कमीत कमी सत्यनारायण करा। याशिवाय आता नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन येते, तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही असं सत्यनारायण घरच्या घरी करा। प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो, अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं। तर अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रवय व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत। घरच्या घरी अगदी सहजपणे करता येणारी अशी सत्यनारायण पूजा तुम्ही नक्की करा। श्रावणामध्ये एकदा तरी तुमच्या घरी अशी सत्यनारायण पूजा झालीच पाहिजे की जेणेकरून सर्व अडचणीवर आपल्याला मात करून त्यातून मार्ग काढता येईल। दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी असा सत्यनारायण केला तर तुमची मोठ्यात मोठी कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते। आणि ही सत्यनारायण पूजा बऱ्याचशा महिलांनी सुरू केलेली आहे, त्यांना त्याचे अनुभव सुद्धा आलेले आहेत। तुम्हाला काहीतरी करून घ्यायचं असेल ना तर सत्यनारायण पूजा नक्की करा। बघा, तुम्ही या सत्यनारायणाला श्रावण महिन्यात कधीही सुरुवात करू शकता। सोमवार सुद्धा आहे श्रावणातला, त्यानंतर नारळी पौर्णिमा सुद्धा आहे, तर तुम्ही त्या दिवशी तरी नक्कीच करा। तसेच श्रावणामध्ये दर सोमवारी देखील करू शकता। श्रावणामध्ये तुम्ही 11 दिवस 21 दिवस कंटिन्यू करू शकता। कसं करायचं ते मी तुम्हाला सगळं सांगते। आता समजा श्रावणामध्ये तुम्हाला 5 दिवस 7 दिवस 11 दिवस करायचं असेल तर समजा मी आजपासून सुरुवात केली तर ही पूजा मांडणी मी अशीच ठेवायची आहे, म्हणजेच पूजा मांडणी जी आहे ती रोज उचलायची, परत करायची गरज नाहीये। पूजा मांडणी जी आहे तर ती तुम्ही तशीच ठेवू शकता आणि रोज फक्त तुम्हाला समजा पानं सुकली, फुलं सुकली तर ती काढून तुम्ही बदलू शकता। कापड खराब झालं तर ते तुम्ही चेंज करू शकता। या सगळ्या गोष्टी खाली करून पूजा हलवली तरी देखील चालू शकतं। फक्त पूजा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करतो त्याच्या आधी ते आपल्याला स्वच्छता करून घ्यायची, कारण काही लोक 108 दिवस सत्यनारायणाची पूजा करतात, मग ही रोज पूजा मांडायची गरज नाहीये, तीच पूजा राहून द्यायची। तांदूळ वगैरे पाणी या गोष्टी आपण बदलू शकतो, स्वच्छता येथे करू शकतो, वाळलेल्या गोष्टी काढून टाकू शकतो, नवीन गोष्टी ठेवू शकतो। हे असं तुम्ही करू शकता। तुमच्या खूप आर्थिक अडचणी असतील तर नक्की करा। बघा, फक्त पूजा करायची आणि काही करायचं नाही, झोपून राहायचं, आपल्या आर्थिक अडचणी संपणार नाही। तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ पाहिजे असेल तर तुम्हाला या पूजा ज्या आहेत याचा आपल्याला आधार घ्यायचा असतो, म्हणजे आपण जे कष्ट करतोय तर त्याचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं। आणि म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठल्याही समस्या असतील, काही असेल, नवरा बायकोचं पटत नाही किंवा अगदी होत्याचं नव्हतं झालेलं आहे, खूप अडचणी अचानक आलेल्या आहेत, मुलबाळ न होणे वगैरे कोणत्याही समस्या असतील तरी तुम्ही हे सत्यनारायण जे आहे तर ते तुम्ही करू शकता। बघा, श्रावणामध्ये तर एकदा केलंच गेलं पाहिजे, वर्षामध्ये 1 ते 2 सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे। आणि बघा, आजकालची आपली लाईफस्टाईल एवढी म्हणजे ऍक्टिव्ह आहे की महिला किंवा पुरुष घ्या, आपण खूप टेक्निकल जगामध्ये वावरत असतो आणि त्याच्यामुळे तेवढ्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत। तर त्यामुळे आपल्या समस्या ज्या आहेत त्या कुठेतरी संपवायला पाहिजे। आपण जे कष्ट करतोय तर त्याला कुठेतरी नशिबाची साथ सुद्धा मिळाली पाहिजे आणि यासाठीच आपल्याला अशा पूजा अर्चा अमुक एक दिवशी करायच्या असतात आणि श्रावणातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो। तर त्यामुळे तुम्ही हे सत्यनारायण करा। बघा, या पवित्र महिन्यात तुमच्याकडून श्रावणात पण सत्यनारायण होईल, तुमच्याकडून ही सेवा देखील होईल। पौर्णिमेच्या दिवशी पण करा किंवा कधीही करा, पण मनापासून करा। आता मी तुम्हाला पटकन पूजा मांडणी कशी करायची ती मी तुम्हाला सांगते। प्रथम एक पाट किंवा चौरंग घ्या, त्यावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरा, छान रांगोळी सुद्धा काढायची आहे, कारण रांगोळीमुळे पूजेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं। बघा, चौरंग असेल किंवा आंबा जवळ असेल तर चौरंगाच्या 4 पायांना तुम्ही 4 आंब्याच्या ढाळी देखील बांधू शकता। आता बघा, मी तुम्हाला पूजा सांगते। सगळ्यात पहिले दिवा लावून घ्या, अगरबत्ती लावून घ्या। आता महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक तुम्ही मागवा, तुमच्याकडे नसेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करते, पण लवकरात लवकर मागवा आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे। आता बघा, संकल्प जो आहे तो तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचा आहे। ज्या काही अडचणीसाठी तुम्ही संकल्प सत्यनारायण करताय तर ते आपल्याला ती अडचण जी आहे तर ती बोलून त्याचा आपल्याला संकल्प हा करायचा आहे। तर बघा की हे देवी आई माता लक्ष्मी, हे सत्यनारायण भगवान ही अडचण दूर करण्यासाठी 5 सत्यनारायण 7 सत्यनारायण करणार आहे।
तर असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे, संकल्प करायचा आहे आणि तितके दिवस ही पूजा मांडणी तुम्हाला तशीच ठेवायची आहे। आता बघा, पूजा तुम्ही करताय तोपर्यंत तुम्ही दिवा लावू शकता। अखंड दिवा लावण्याची काही गरज नाहीये, कारण आपण 5 दिवस 7 दिवस 11 दिवस करणार आहे। तर त्यामुळे तुम्ही सकाळी दिवा लावला तो 3-4 तास तुमची पूजा होईपर्यंत चालला तरी देखील चालेल। पूजेला अगदी अर्धा पाऊण तास लागणार आहे, पण दिवा कमीत कमी 3-4 तास चालेल असा दिवा तुम्ही लावा। आपल्याला पूजा करायची आहे। आता पूजेमध्ये सत्यनारायण भगवानांचा फोटो घ्या, बाळकृष्णांची मूर्ती घ्या, तांब्याचा कलश घ्या, तामण, सुपारी, विड्याचं पान, तांदूळ, आंब्याचे डहाळे यांच्या चारही आपल्याला चौरंगाच्या बाजूला आंब्याची डहाळे लावायची आहेत। आता चारही बाजूंना मिळाले तर नक्की लावा, यातली एखादी गोष्ट नाही म्हणून सत्यनारायण पूजा करायची नाही असं मात्र करू नका। यानंतर गहू घ्यायचे आहे, त्याच्यानंतर अष्टगंध, अगरबत्ती, कापूर, निरांजन, फुले आणि प्रसादासाठी तुम्हाला शिरा देखील घ्यायचा आहे। आता बघा, चौरंगावर तुम्हाला पांढऱ्या वस्त्रावर मधोमध रास करून आपल्याला गहू ठेवायचे आहेत। या गहूवर तांब्याचा कलश ठेवा, याला हळद आणि कुंकू किंवा अष्टगंधाने तुम्हाला खालून वरच्या दिशेला 5 दिशांना तुम्हाला त्या कलशावरती रेषा काढायच्या आहेत, खालून वरच्या दिशेनेच काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर या तांब्यात 5 तुम्हाला विड्याची पानं ही लावायची आहेत आणि तांब्यामध्ये तुम्हाला 1 रुपया, सुपारी, फुलं, अक्षदा, गंध या गोष्टी टाकायच्या आहेत। त्याच्यानंतर हे 5 विड्याची पानं ठेवायची आहेत आणि हा तांब्या त्या गव्हाच्या राशीवर ठेवा। नंतर तांब्याचे किंवा चांदीचं ताम्हण घ्या, त्याच्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे, पण त्या ताम्हणात भरपूर तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे। आता कलशाच्या समोर 2 विड्याची पानं ही तुम्हाला 3 ठेवायची आहेत, त्यावर 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत। आता ही जोड पानं ठेवा। आता या 3 सुपाऱ्या कसल्या ते मी तुम्हाला सांगते। पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवीची सुपारी, तिसरी जी आहे ती वरुण देवतेची सुपारी। याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे। पूजा मांडणीचं स्क्रीनवर चित्र पाहून तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। अगदी सोपी पूजा मांडणी आहे। आता सगळ्यात पहिले काय करायचं, सगळ्यात पहिले पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करते आपल्या कपाळाला त्यांनी प्रथम हळदी कुंकू लावायचं आहे, पुरुषांनी गंध लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, कळशाला नमस्कार करायचा आहे आणि आता सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत। तर चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडची चौरंगावरची उजव्या बाजूची ही पहिली क्रमांकाची जी सुपारी आहे, तर याला आपण अगदी संस्कृतमध्ये स्तोत्र मंत्र म्हणण्याची काही गरज नाही, तर त्या सुपारीला स्नान घालून पुसून पानावर ठेवा। नंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, त्याच्यानंतर सेंदूर, अष्टगंध जे काही गणपती बाप्पांना प्रिय आहे त्या गोष्टी अर्पण करायच्या आहे। गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे, गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे। तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांना तुम्ही दुर्वा, फुले सगळं असं म्हणून अर्पण करू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य ठेवण्यासाठी पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे, त्यावर साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे। अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे, निर्विघ्नपणे आमची पूजा पार पडू द्या असं बाप्पांना प्रार्थना करायची आहे। आता त्यानंतर तुम्हाला बघा, कुलदेवीची जी सुपारी आहे तर कुलदेवीला पण आपल्याला अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने पूजा करायची आहे। माते मी तुला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे, हे माते मी तुला फूल अर्पण करत आहे। दिवा आपल्याला ओवाळायचा आहे, गणपती बाप्पांना देखील दिवा ओवाळायचा आहे, कुलदेवीला पण दिवा ओवाळायचा आहे आणि त्यानंतर कुलदेवीला आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे, तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि नैवेद्याभोवती इथे पाण्याचा भरीव चौकोन करा आणि त्यावर नैवेद्याची वाटी ठेवा आणि तुळशीपत्राने आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो कुलदेवीला अर्पण करायचा आहे। त्यावर 1 तुळशीपत्र आपल्याला पालतं ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, गणपती बाप्पांच्या प्रसादावरती तुळशीपत्र ठेवायचं नाहीये। आता वरुण देवतेची पूजा ही स्नान घालून त्यांना पुसून घ्या, नंतर वरुण देवतेला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। हे वरुण देवता मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे, हे वरुण देवता मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे। पाण्याचा भरीव चौकोन करा, नैवेद्य ठेवू शकता याच्यावर, पण आपल्याला 1 तुळशीपत्र देखील त्याच्यावर ठेवायचं आहे। तुळशीपत्र हे आपल्याला पालतच ठेवायचं आहे। ही आहे तिसरी सुपारी वरुण देवतेची आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे। बघा, गणपती बाप्पांची पूजा झाली, कुलदेवीची झाली, वरुण देवतेची झाली। आता या सुपाऱ्या आहेत ना, तुम्ही एका कागदामध्ये नाव लिहून पूजा झाल्यानंतर ठेवा। गणपतीची सुपारी, कुलदेवीची सुपारी, वरुण देवतेची सुपारी, प्रत्येक वेळेस तुम्ही सत्यनारायणाला या सुपारी अशा प्रकारच्या वापरायच्या आहेत। आता आपल्याला मेन म्हणजे बाळकृष्णांची पूजा करायची। आता सगळ्यात पहिले हा सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे, ते सगळ्या गोष्टींना तुम्हाला हळदी कुंकू अक्षता ज्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। त्याच्यानंतर फूल अर्पण करायचं आहे।
कळशाला जे पण आपल्याला फुल अर्पण करायचं आहे। आता बाळकृष्ण भगवानांना स्नान घालून पुसून घ्या, नंतर त्यांना हळदी कुंकू अक्षता ज्या आहेत तर त्या अर्पण करा आणि याच्यानंतर फुल अर्पण करा। दिवा आणि अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे आणि आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे। नैवेद्य शिऱ्याचाच लागेल, कारण सत्यनारायण पूजेमध्ये या शिऱ्याला जास्त महत्व आहे। पाण्याचा भरीव चौकोन करायचा आणि त्याच्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे। त्याच्यानंतर तुळशीपत्र घ्यायचं, ते आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आणि नंतर 3दा याच्यावर पाणी फिरवायचं आहे आणि नंतर बाळकृष्णांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि एक तुळशीपत्र तोडून आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे नैवेद्य हा अर्पण करायचा आहे। आता आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर अध्याय 1 ते 5 वाचून शेवटी आपल्याला आरती करायची आहे। तर हे 5 अध्याय जे आहेत ते अतिशय छोटे आहेत। संपूर्ण पूजा करून मांडून तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायला फक्त अर्धा ते पाऊण तास लागतो आणि हे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती आहे। तर श्री सत्यनारायणची आरती, तर ही आरती तुम्हाला म्हणायची आहे। तर अशी ही साधी सोपी पूजा मांडायची आहे। ही तुम्हाला श्रावणामध्ये कधी पण तुम्ही करा, श्रावणामध्ये रोज करा। पौर्णिमा जी असते तर त्या पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही संध्याकाळी ही पूजा मांडणी आहे तर ते अशा पद्धतीने करू शकता। जर तुम्हाला वाचता येत नसेल तर या कथा तर आरती तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन, पण मात्र तुम्ही त्या कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा, सत्यनारायणाला आपल्याला आयुष्यामध्ये खूप महत्व आहे। सत्यनारायणची पूजा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे। तर अशा या गोष्टी आहेत। याशिवाय तुम्ही या पूजेमध्ये बघा सगळ्या गोष्टींना तुम्हाला बेलपत्र देखील अर्पण करायचं आहे, कारण आपण ही श्रावणामध्ये पूजा केलेली आहे। तर त्यामुळे बेलपत्राशिवाय तुम्हाला जे महादेवांचं अजून काही शमी वगैरे या गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर त्या तुम्ही अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर बाळकृष्णाला तुम्हाला तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे। तुळशीपत्र जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे। तर अशी ही साधी सोपी पूजा मांडणी आहे। आता राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही 1 दिवस पूजा मांडणी करणार आहे किंवा या पूजेचं उत्तर पूजा कशी करायची। सगळे जी फुलं वगैरे आहे त्या गोष्टी आपल्या निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ देखील टाकू शकता। बाकी ज्या खायच्या गोष्टी आहेत गहू वगैरे या आपण घरातल्यांनीच खायच्या आहेत, म्हणजे पोळी वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या मिक्स करायच्या आहेत। हा प्रसाद आपण घरच्यांनीच खायचा आहे। उद्यापनाला आता तुम्हाला मंत्र सांगते, तो संपूर्ण मंत्र म्हणत तुम्हाला अक्षता व्हायच्या। या पूजेवर मंत्र आहे, यात देव गवाह सर्व पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्धम पुनर्गमनायच। हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती पूजेमधून उचलून तुम्हाला त्यांच्या जागी ठेवायची आहे आणि त्यांच्या जागी पण अक्षता टाकायच्या आहेत। तर बघा अशी ही साधी सोपी पूजा मांडणी आहे। फार काही याला उद्यापन वगैरे असं काही नाहीये। सांगितल्याप्रमाणे तुम्ही पूजा करा, अतिशय ही फलदायी पूजा आहे। श्रावणामध्ये असा हा सत्यनारायण जो आहे तो तुम्ही घरच्या घरी झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या आपण पूर्ण करू शकू आणि श्रावण महिन्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं। तर बघा ही पूजा मांडणी आणि माहिती तुम्हाला पटली असेल तर नक्की तुम्ही ही पूजा करा आणि 100% तुम्हाला त्याचा अनुभव देखील येईल। आता आपण थोडक्यात नियम जाणून घेऊयात। बघा परत सांगते, ज्या वाळलेल्या वस्तू ज्या असतील फुले वगैरे तर ते तुम्ही बदलू शकता। तांदूळ गहू हे पण तुम्ही बदलू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे विडापान वगैरे या गोष्टी सुद्धा तुम्ही बदलू शकता। आणि प्रसाद जो आहे तो तुम्ही अगदी साखरेचा प्रसाद दाखवला तरी चालेल, पण तुम्हाला रोज संध्याकाळी किंवा सकाळी का होईना एकदा तरी तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद हा बनवायचा आहे। आणि सत्यनारायण पूजेमध्ये शिऱ्याच्या प्रसादाला अतिशय महत्व असतं, त्यामुळे हा प्रसाद जो आहे तो घरातल्यांनीच खायचा। शक्यतो पूजा झाली की तुम्ही शिऱ्याचा प्रसाद लगेच ठेवण्याचा नियम ठेवा। तसेच घरामध्ये सासू सासरे तुमचे जाऊ दीर जे कोणी तुमचे सासरचे असतील, जे तुमच्या कुळातले आहेत तर ते तुमचे लोक आहेत, तर हा जो प्रसाद आहे तर ते खाऊ शकतात। बाकी बाहेरच्यांनी म्हणजे तुमचे माहेरचे चालणार नाहीत। माहेरच्यांनी प्रसाद खाल्ल्याला चालत नाही, आपलं लग्न झाल्यावर त्याचं काही राहत नाही, पण परके होऊन जातो। तर असे एवढेच गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे। फार काही नियम नाही। मासिक धर्म आला तर तेवढे दिवस वगळून परत केसावरून नाव करून तुम्ही कंटिन्यू ही पूजा पुढे चालू ठेवू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेला तर तुम्ही असा सत्यनारायण नक्की करत जा, याचे खूप फायदे आहेत। आणि शक्यतो रोज पूजेची जी काही वेळ आहे तर ती सारखीच ठेवा। शक्यतो पूजा रोज एकाच वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा आणि ब्रह्मचर्याचं पालन वगैरे असं काहीही नाहीये। त्यासाठी फक्त एक नियम म्हणजे मांसाहार करायचा नाहीये, कांदा लसूण खायचा नाही, असं काही नियम नाहीये। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।